नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। आता सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकार 10,000 रुपयेपर्यंत अनुदान देणार आहे। यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत व हे अनुदान कशा प्रकारे दिले जाणार आहे या संदर्भातला जी.आर. आलेला आहे। नक्की काय जी.आर. आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो, तुम्ही बघू शकता सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा दिनांक 29 जुलै 2024 रोजी निर्गमित झालेला हा जी.आर. आहे। यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात। आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम 2023-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर 5,000 रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा करण्यात आली आहे। याच घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रुपये 1,000 तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत अर्थसहाय्य देण्यासाठीच्या प्रस्तावास माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 11 जुलै 2024च्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती। त्याच अनुषंगाने हा शासन निर्णय घेण्यात आला आहे। आता निर्णय काय आहे ते बघा। राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 तर 0.2 हेक्टरपेक्षा म्हणजे 20 गुंठ्यापेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये 5,000 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे। वरील प्रमाणे अर्थसहाय्य अदा करण्याकरता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1548.34 कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,646.34 कोटी अशा एकूण रुपये 4,194.68 कोटी इतक्या आर्थिक खर्चास मान्यता देण्यात येत आहे। सदरचा खर्च कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादकता वाढ व मूल्य साखळी वाढ विशेष कृती योजनेच्या लेखाशीर्ष खाली मान्यता देण्यात येत आहे। सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी पात्रतेचे निकष खालीलप्रमाणे असणार आहेत। पात्रता निकष काय आहेत ते बघा। राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रुपये 1,000 तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये 5,000 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य अनुदेय राहील। राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक पाणी ॲप किंवा पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच या अर्थसहाय्याकरता पात्र असणार आहेत। ई-पीक पाणी ॲप किंवा पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्या प्रमाणातच परिगणना करून अर्थसहाय्य अनुदेय राहील। म्हणजेच मित्रांनो, तुमचं क्षेत्र जास्त असेल आणि तुम्ही ई-पीक पाणी कमी क्षेत्राची केले असेल तर तुम्हाला जेवढ्या क्षेत्राची पीक पाणी केली आहे तेवढ्या क्षेत्राचे अनुदान देण्यात येणार आहे। सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक्ड बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरणाच्या DBTच्या माध्यमातून अर्थसहाय्य जमा करण्यात येणार आहे। सदर योजना फक्त सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच लागू असणार आहे। सदरचे अर्थसहाय्य वितरित करण्यासाठीची कार्यपद्धती स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे। अशा प्रकारचा हा जी.आर. होता मित्रांनो। धन्यवाद।